नमस्कार श्रोते हो, हे आहे हिंदवी रेडिओ 89.6 आणि तुम्ही ऐकत आहात आपला विशेष कार्यक्रम सत्संग. या कार्यक्रमामध्ये आज आपल्या रेडिओच्या स्टुडिओमध्ये माननीय श्री डॉक्टर रमेश माधवराव पांडव संभाजीनगर हे प्रामुख्यानं उपस्थित आहेत. माननीय पांडव साहेब समरसता गतिविधी केंद्रीय मंडळ सदस्य आणि अखिल भारतीय सेवा वस्ती प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आज आपलं भाग्य थोर आहे की आपल्या स्टुडिओमध्ये माननीय श्री डॉक्टर रमेश माधवराव पांडव सर यांचं आगमन झालेलं आहे. मी जयंतराव देशपांडे आणि पांडव सर या दोघांचंही हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये पांडव सर यांच्याशी चर्चा करीत असताना समरसता या विषयावरती आपण त्यांचं मार्गदर्शन घेत आहोत, विचार ऐकून घेत आहोत. पांडव सर, मला प्रथम आपल्याला विचार असं वाटतं की आपण या कामाकडे कशा पद्धतीने वळलात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संभाजीनगरला एकनाथ नगर वस्तीमध्ये रेल्वे पटरीजवळ एक शाखा लागत असे. तिथे मी मुख्य शिक्षक म्हणून कामाला होतो. त्याच्या शेजारीच सेवा वस्ती, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये झोपडपट्टी म्हणतात, अशी होती. तिथला मोठ्या प्रमाणातला तरुण आणि बालवर्ग शाखेत येत असे. त्याच्यातला एक बाल होता. तो कबड्डी फार छान खेळायचा आणि माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या हाताला खरं म्हणजे काहीतरी दुखापत आहे, पण तरीही देखील एकाच हाताने तो खूप छान खेळत होता. ते मला आवडलं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. मला त्याच्या आईवडिलांना भेटायचं होतं. पण दरवाजात गेल्यानंतर मध्ये प्रवेश करत असतानाच आतून एक आवाज आला, सर तुम्ही मध्ये येऊ नका, माझ्या अंगावर पुरेसे कपडे नाही आहेत. मी तिथूनच माघारी फिरलो. कपडे नसण्याचं एकमेव कारण माझ्या लक्षात आलं ते असं, दारिद्र्य हे त्याचं मुख्य कारण आहे. त्याला वडील नाहीत आणि म्हणून मी त्याला तसाच माझ्याबरोबर घेतला आणि काटकर नावाचे दुसरे कार्यकर्ते एकनाथ नगरमध्ये राहत असत त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या खुर्चीत त्याला ठेवलं, मी पण बसलो आणि ओक्साबोक्सी रडलो. काटकर म्हणाले काय झालं, काय करायचं? तर मी म्हटलं की या विद्यार्थ्याच्या घरी मी गेलो होतो, दारिद्र्य भयंकर आहे, याच्या मातोश्री याचा सांभाळ करतात, याचं शिक्षण कसं होत असेल, याची कपडं चोपडं कोण देत असेल, याला पुस्तकं पाटी कोण देत असेल, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांनी मी काटकरांना भंडावून सोडलं. काटकरांनी त्याला थोडीशी मदत तर जरूर केली, पण माझ्या मनात हे दारिद्र्य घर करून राहिलं. तेव्हा मी निर्णय केला की जेव्हा केव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अशा प्रकारच्या विशेष कामाचा प्रारंभ होईल त्यावेळेला ही जबाबदारी आपण घ्यायची, आपण मागायची. आणि पुढे चालून मग माझ्या हे लक्षात आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच्यासाठी विशेष एक टीम नियुक्त केली आणि ती कार्यरत राहिली. 1983ला समरसता मंचाची स्थापना पुण्यामध्ये झाली. त्याच्या आधीपासून साधारणपणे अशा वस्त्यांच्यामध्ये माझ्यासारखे संवेदनाशील कार्यकर्ते, मुंबईमध्ये रमेश पतंगे, कोकणामध्ये भिकोजी रामचंद्र इदाते, आमचे श्रीकृष्ण व्यवहारे किनवट भागामध्ये मराठवाड्याच्या कोपऱ्यात, संभाजीनगरमध्ये सुखदेव नारायण नवले, नागपूर विदर्भाकडे गुरुदेव सोरदे, नामदेवराव घाटगे, शाहीर योगेश, मोहनराव गवंडी, विजयराव कापरे हे पुण्यात, 1 ना 2 असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये काम करत होतेच. या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं आणि समरसता मंचाची स्थापना होऊन 1983ला प्रारंभ झाला. त्याच्यानंतर ज्या जिल्हाशहा नियुक्त्या झाल्या त्याच्यात समरसता या विषयासाठी संभाजीनगर जिल्हा निमंत्रक म्हणून माझी नियुक्ती झाली. अशा रीतीने समरसतेच्या कामाला प्रारंभ झाला. समरसता म्हणजे नेमकं काय, असं मला प्रश्न आहे, त्याचं आपण जरा मार्गदर्शन करावं. साधारणपणे समाजामध्ये समता आणि समरसता असे 2 शब्द येतात. समता आणि समरसता हे पर्यायी शब्द नाहीत, हे सुरुवातीला आपण लक्षात ठेवूया. समरसतेची छान व्याख्या तथागत गौतम बुद्धांनी केलेली आहे. ती व्याख्या माझ्याकडे जे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा समरसता शब्द मला आढळला. त्याच्यात तथागत असं म्हणतात की तुझं दुःख ते माझं दुःख, माझं सुख ते तुझं सुख, दुःख आणि सुख दोघांचंही सारखंच, त्या भावनेनं आपण काम करणं हे समरसतेनं काम करणं असं आहे. मला तिथे समरसतेची ही व्याख्या छान वाटली आणि साधारणपणे समरसता मंच याच भावनेनं काम करतो की हा जो उपेक्षित वंचित घटक आहे, विशेष करून शेड्यूल कास्ट ज्याला म्हणतात, अनुसूचित जाती जमातींची मंडळी म्हणतात, यांच्यामध्ये काम करत असताना ही भावना आपल्या अंतःकरणात असणं,
त्या भावनेलाच एक नाव छानपैकी आहे, ते म्हणजे बंधुभावाचं आहे, बंधुतेचं आहे. आणि म्हणून बंधुभाव हाच धर्म असाही आम्ही त्याची व्याख्या करतो. आणि बंधुभाव हाच समरसतेचाही एक गाभा आहे, हे आपण लक्षात ठेवूया. त्यामुळे बंधुभाव आणि समरसता हे एका अर्थानं समकक्ष शब्द आहेत. आणि त्यामुळे समता ही आहे ती आणायची आहे, पण त्याचा मार्ग मात्र समरसतेचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे आमची घोषणा आहे की समता आणू समरसतेतून. समतेला पर्याय समरसता नाही आहे, समरसता हा मार्ग आहे. जर समरसता उत्तम रीतीनं समाजात तयार झाली तर समता तर येईलच. पण आमची दुसरी घोषणा आहे की सामाजिक समरसतेशिवाय सामाजिक समता अशक्य आहे. आली तरी ती स्थिर राहणार नाही, तिला सातत्यानं कुठे ना कुठेतरी छेद बसत राहतील. म्हणून समता आणायची असेल, समता स्थिर करायची असेल तर समरसतेची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्या भूमिकेतून आम्ही समरस समाज निर्माण करण्याच्या पाठीमागे लागलेलो आहोत. समरसता म्हणून काम करताना त्याची कार्यपद्धती म्हणून आपण कशा पद्धतीनं त्याच्याकडे बघतो किंवा कशा पद्धतीने त्याचं कार्य केलं जातं? या कामाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की या देशामध्ये प्राचीन काळापासून ही परंपरा राहिली आहे की हा जो अतिसामान्य समाज, गरीब असेल, अज्ञानी असेल, पिछडा असेल, तर याच्यासाठी काम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांचं स्मरण, महापुरुषांच्या विचारांचं अनुसरण, कार्यवहन करणं हे आम्ही समरसतेचं काम समजतो. आणि म्हणून त्यातले जे काही टप्पे आहेत ते असे आहेत की या महापुरुषांनी जे केलं ते समाजाला समजावून सांगणं आणि मग त्यांच्या विचाराचं अनुसरण करणारी मंडळी तयार करणं, अशा हे 2 टप्प्यात काम चालतं. म्हणजे जसं महाराष्ट्र हा मानला जातो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानला जातो, हे त्याची प्रतीक आहेत. असे अनेक महापुरुष आहेत, पण फुले शाहू आंबेडकर हे त्यातले अग्रणी मानले जातात. त्यांच्या विचारानंच आपण हे काम करतो. त्याच्याबरोबर आम्ही सुरुवातीच्या काळात आणखीन 2 प्रतीकही त्याच्यात मिसळली, ती म्हणजे गाडगे महाराजांचं आहे आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ज्यांनी संघाची स्थापना केली त्यांचंही आहे. या सगळ्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की ही 5ही मंडळी, आणि आता तर आम्ही 10 निवडलेत. म्हणजे त्याच्यात वाल्मिकी ऋषी आहेत, तर त्याच्यात संत रैदास आहेत, अशा आणखीन काही आपण घेतलेले आहेत. तर लक्षात असं येतं की ही सगळी मंडळी हा जो अनुसूचित जातीचा समाज आहे, ज्याला विशेष करून अस्पृश्य समाज मानलं जातं पूर्वी, आता त्याला आपण अनुसूचित जातींचा म्हणतो. संविधानामध्ये त्याची साधारणपणे 9व्या सूचीत काही नावं आहेत. तर ह्या समाजासाठी काम करायचं असेल तर समरसतेनं काम करावं लागेल. म्हणून मग या सगळ्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांनी जे म्हटलं तेच लोकांना सांगायचं. त्यांच्यावर ज्यांनी इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते सांगण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण त्याच्यात बरेच गैर गोष्टी आहेत, बरेच गैर प्रकार आहेत. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर यांचा जो एक सामान्य प्रश्न आहे की जे जे तुमचं आहे ते ते आमचं का नाही. म्हणजे तुम्हाला घर आहे, आम्हाला घर नाही. तुम्हाला मंदिर आहे, आम्हाला मंदिर नाही. तुम्हाला स्मशानघाट आहे, आम्हाला स्मशानघाट नाही. तुम्हाला गाड्या घोड्या आहेत, आम्हाला गाड्या घोड्या नाहीत. तुम्हाला शिक्षण आहे, आम्हाला शिक्षण नाही. हा एक वाक्यात सगळं लक्षात येईल तत्वज्ञान. मग त्यांना हे कसं मिळेल याची व्यवस्था आपण करायचा प्रयास करतो. उदाहरणार्थ जयंती पुण्यतिथी साजरी करत असतानाच तिथे आपण काही कार्यक्रम करतो, ते असे की तिथे अभ्यासिका चालवतो. अशा अनेक ठिकाणी अभ्यासिका आपल्या चालतात की त्या मुलांना ट्युशनला जायला पैसे नाहीत, मग यांना शिकवायचं कोणी? तर एखादा असा समरसतेचा आमचा कार्यकर्ता तिथे जातो आणि अभ्यासिका चालवतो. म्हणजे काय, तर आठवडाभर त्याच्या शाळेत जे शिकवलं गेलेलं असेल ते त्याला त्याच्याकडनं वाचून घ्यायचं, अभ्यास करून घ्यायचा, त्याला लिहायला लावायचं, कसं लिहायचं हे शिकवायचं. अशा अभ्यासिकेपासून प्रारंभ होतो. इतकंच नव्हे तर जिथं पालं पडलेली असतील अशा ठिकाणी, आता हे थंडीचे दिवस आहेत, अतिशय गारठा आहे बाहेर, आपण इकडे रजाई टाकून अंगाखाली घेऊन आणि वरून पांघरून आपण झोपू शकतो. यांना कुठले आलेत कपडे? पालं पडलेली आहेत, कपड्याचंच घर आहे. काय करायचं? तर आम्ही सगळीकडून चांगले नवे कपडे गोळा करतो. कधी कधी जुने पण स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असे गावागावातले गोळा करतो. पांघरायच्या रजाया असतील, रग असतील, हे गोळा करतो आणि आम्ही अशा ठिकाणी जाऊन वाटतो. त्यामुळे प्रत्यक्ष पठणपाठनापासून ते प्रत्यक्ष काही वस्तू पुरवण्यापर्यंत आपण हे समरसतेचं काम करतो. एका वस्तीमध्ये मला माहिती आहे की तिथे प्यायच्या पाण्याची सोय नव्हती. तिथं नळ आले होते पण टाकीच नव्हती.
मग आपल्या काही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून सहयोग दिला आणि तिथे आपण टाकी उभी केली. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी त्या गोष्टींचा तिथे प्रभाव करणं हे समरसतेचं काम आहे. अर्थात हे खरं आहे की जरी 2 लाख प्रकारची सेवा कार्य ही अशी या माध्यमातून उभी राहिलेली असली, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पहिल्यापासून सुरू केलेली आहेत, तर त्याच्यामध्ये ही भर टाकत आम्ही चाललो आहोत. तरी देखील समस्या मात्र संपलेल्या नाही आहेत. समस्या अजून आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो आणि मग अत्यंत सहानुभूतीनं, प्रेमानं, समरसतेनं हा जो तथाकथित असणारा उच्चवर्गीय समाज आहे, धनिक समाज आहे, शिकलेला सवरलेला समाज आहे, तो कोणत्याही जातीचा असो, त्यांचं आम्ही लक्ष वळवतो आणि आम्ही मदतीचं आवाहन करून, अशी मदत करून समरसता निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हा आपला समाज पुढे पुढे थोडासा येत आहे. थोडक्यामध्ये असं केलं तर बंधुभाव जागृत होतो, असा आमचा अनुभव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं समता आणि समरसता याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता आणि याबाबतीत काही आपण उदाहरण देऊ शकाल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता हा शब्द प्रयोग केला आणि त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधून त्यांनी ती प्रज्ञाशील करुणा किंवा स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशा प्रकारचे शब्द घेतले आणि कामाला सुरुवात केली. तर इकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष वेधतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचे शब्द तर घेतले आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काम केलं ते आपण बघतो. आणि त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे मुंबईतलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा संभाजीनगरचं आमचं त्यांचं महाविद्यालय असेल, मिलिंद महाविद्यालय आहे किंवा ती संस्था आहे. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी जे मोठं काम उभं केलं त्याचंच अनुसरण आपण करतो. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हयात होते त्या काळामध्ये आता काही थोडेसे पुरावे सापडत आहेत, त्याची आणखीन पडताळणीसारखी चालूच आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित म्हणता येते की बाबासाहेब आंबेडकरांचं विविध विचारसरणी संबंधामध्ये काही ना काहीतरी स्टेटमेंट्स असतात. जसं आपल्याला हे माहिती आहे की काँग्रेस असो किंवा महात्मा गांधी असोत यांच्या संबंधात गांधीजींचं एक पुस्तक आहे, काही भाषणं पण आहेत. कम्युनिस्टांच्या संबंधात पण त्यांचं काही म्हणणं आहे, त्या संबंधातही त्यांचं काही बोलणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात मात्र अशा प्रकारचं काही विरोधी वक्तव्य, भाषण, पुस्तक आढळत नाही. त्या उलट असे पुरावे आता समोर यायला लागलेले आहेत की बाबासाहेबांनी केव्हा ना केव्हा तरी संघाच्या शाखेला भेट दिली आहे, संघ शिक्षा वर्गात भेट दिली आहे. अर्थात भेट देवो अथवा न देवो, बाबासाहेब आंबेडकरांचं अनुसरण आम्ही करत आहोत हे निश्चित आहे. कारण बाबासाहेबांनी संपूर्ण देशासाठी, राष्ट्रासाठी काम केलं. ते राष्ट्रपुरुष होते, हेच आम्ही सगळीकडे मांडणी करतो. आणि त्यामुळे या हिंदू समाजाकडे बाबासाहेबांनी ज्या दृष्टीनं पाहिलं त्याही संबंधात मला त्याचा उल्लेख थोडासा जाता जाता केला पाहिजे. चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला महाडचा, त्याही वेळेला बाबासाहेबांनी भाषण करताना असं म्हटलेलं आहे की ही सभा हिंदू संघटन करण्यासाठी बोलवण्यात आलेली आहे, त्यांचं वाक्य आहे. आणि आमचे जे नरेंद्र जाधव आहेत, ज्यांनी 500 मार्मिक भाषणं छापली आहेत, बोल महामानवाचे असंही पुस्तक केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळा संदर्भ आढळेल. त्यामुळे तिथून त्यांनी प्रारंभ केला तर हे आम्हाला थोडंसं जवळकीचं वाटतं. आपल्यासारखंच किंबहुना आपल्याही आधी बाबासाहेबांनी हा प्रयोग केला होता का, तर लक्षात असं येतं की हा प्रयोग केला होता. डिसेंबर 1928च्या दरम्यान ज्या बहिष्कृत भारतामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की हे हिंदू राष्ट्र आहे. तर याही संबंधामध्ये आम्ही विचार करायला लागलो की अरे बाबासाहेबांनी तर आपल्या आधी पण हा विचार केला आहे, त्यामुळे जवळीक वाटणं स्वाभाविक आहे. द्वारकाबाई खरमोडेने पुस्तक जे लिहिलं आहे हिंदू कोड बिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यातही द्वारकाबाईंचं असं म्हणणं आहे, छापील स्वरूपात आहे, माझ्याकडे ते पुस्तक आहे, की बाबासाहेबांना अखेरपर्यंत हिंदू समाजाची चिंता होती. जे बाबासाहेब हिंदू समाजाची अशा पद्धतीनं चिंता करतात, जरीही हिंदू समाजाने त्यांना त्रास दिला तरीसुद्धा बाबासाहेब हिंदू समाजाची अशी चिंता वाहतात, याचं आम्हाला अप्रूप वाटतं. एवढा अन्याय सहन झाल्यावर, इतका अन्याय सहन करून सुद्धा बाबासाहेबांना सगळ्यांनी जवळ केलं का? नाही केलं. आम्हाला मात्र असं वाटतं की संपूर्ण हिंदू समाजाने बाबासाहेबांना जवळ केलं पाहिजे, आपले मानलं पाहिजे, आपले महापुरुष मानले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या समाजातले दोष निवारण करण्याचा प्रयत्न केला हे निश्चित आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार या हिंदू समाजावर आहेत. आणि तशा प्रकारचा एक छोटंसं भाषणही मला सापडलं आहे की आधुनिक काळामध्ये किंवा पुढील काळामध्ये माझ्या या सगळ्या कामाची दखल
हा हिंदू समाजातली पुढची मंडळी घेतील, असं पण मला दाद देतील, अशा प्रकारचा त्यांचा शब्द आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब हे आम्हाला हे खूप जवळचे वाटतात, आपले वाटतात. आणि त्यामुळे मग त्यांनी जो वापरलेला शब्दप्रयोग समता आहे तो आम्ही पण वापरतो. म्हणून आमची घोषणाच आहे, समता आणू समरसतेतून. आणि म्हणून आणायची समताच आहे, मार्ग समरसतेचा निवडलेला, एवढंच आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं हे जे सगळं काम आहे त्या कामाला आमचा सॅल्यूट आहेच आहे. पहिल्यापासून विरोध असायचं काही कारणच नाही. त्यामुळे मधून मधून काही प्रकाशित आता व्हायला लागलंय. प्रकाशित होवो अथवा न होवो, निश्चित स्वरूपामध्ये हिंदू समाजानं त्यावेळेला ज्या चुका केल्या त्या आधुनिक हिंदू समाजानं करू नयेत. बाबासाहेबांना आपलं म्हटलं पाहिजे आणि आपले म्हणूनच काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि परिणाम असे दिसत आहेत की जेव्हा जेव्हा आम्ही जातो त्या त्यावेळेला आमचं भाषण होतं, कार्यक्रम होतात आणि लोक आवर्जून बाबासाहेबांचा फोटो आपल्या घरात लावतात. अगदी आता मी कालच्या 2 जानेवारीला नागपुरात होतो, तिथून एक प्रतिक्रिया आली आहे की आता मी बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे. याचा अर्थ असाच की आमची मांडणी अतिशय सकारात्मक आहे, विरोध असायचं तर काही कारणच नाही. बाबासाहेबांची जी कृपा आहे ती आपण लक्षात ठेवूया आणि त्यामुळे मग समरसतेच्या मार्गातून समता आणायची आपण प्रयत्न करूया. बाबासाहेब आपले आहेत, सर्वांचे आहेत, ते राष्ट्रपुरुष आहेत. एकाच जातीपुरतं एखाद्या महापुरुषाला वाटून घेणं चांगलं नाही. आपल्या देशातल्या महापुरुषांची अशी वाटणी तर होत नाही ना, अशी आम्हाला शंका आल्यामुळे आम्ही असं सांगतो की महात्मा फुले असोत, शाहू असोत, आंबेडकरजी असोत किंवा आणखीन कोणतेही, गौतम बुद्ध असोत, जैन आमचे महावीर जैन असोत, हे कोणत्याही एका जातीचे असू शकत नाहीत, ह्या देशाचे आहेत. आणि खरं म्हणजे हे विश्वात्मक आहेत. आणि म्हणून अनेक ठिकाणी हेही आपल्याला आढळतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असं पण दिसतं. आणि त्यामुळे अशा विश्वरत्नांना एका जातीच्या कुंपणात आपल्याला ठेवता येणार नाही. त्यांचे सर्वांवर उपकार असल्यामुळे हिंदू समाजाच्या अंतर्गत संघटन करण्याचा जो संघ प्रयत्न करतो, अनुसूचित जातींच्या संबंधातही संघ काम करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला बाबासाहेबांचं अग्रक्रमानं नाव पुढे येतं. आम्ही त्यांना वारंवार वंदन करतो. एवढंच नव्हे तर बाकीच्या संघटना काय करतात आम्हाला माहिती नाही, परंतु रोज सकाळी संघाच्या कार्यालयामध्ये जेव्हा प्रातस्मरण होतं किंवा भारत भक्ती स्तोत्र आम्ही त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव रोज रोज सकाळच्या वेळेला ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरु अशा अर्थानं आम्ही घेतो. हे मला आवर्जून सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. जय भीम. समरसता म्हणताना संघ ब्राह्मणांचा आहे असं म्हणलं जात होतं किंवा तसा प्रचारही केला गेला. या बाबतीत आपलं मत काय आहे? आरोप करणारे बिचारे भोळे आहेत, त्यांना हे कळत नाही की हे बुमरँग होईल हे त्यांच्या लक्षातच येत नाही. 2-3 मुद्दे सांगतो तुम्हाला. एकाच जातीची संघटना करणारी मंडळी, ज्यांची उडी एकाच जातीच्या पलीकडे जात नाही, ती मंडळी 7,000 जातींचं संघटन करणाऱ्या संघाला जातीयवादी तर म्हणतातच, पण ब्राह्मणांचा म्हणतात. आता ह्याच्यातून पुढचे 2-3 प्रकारचे बुमरँग उभे राहतात. एक म्हणजे संघ जर ब्राह्मणांचा आहे तर ब्राह्मण सोडून बाकीची मंडळी संघात येऊन काय ब्राह्मणांचं संघटन बांधतात, हे कसं होईल? किंवा संघ भूकंपात जातो, तिथे कामाला जातो, दुष्काळात जातो, महापुरात जातो, इकडे तिकडे कामं करतो, ते सगळंच काम जर ब्राह्मण करत असतील तर बाकीचे लोक काय करतात? हे खरं आहे का? हे कसं शक्य आहे? 7,000 जातीतली माणसं संघामध्ये आहेत, हे आम्ही ठामपणाने सांगू शकतो. या संघात आमच्या विरोधकांना हे कळत नाही की अरे आपण असलं काहीच काम करत नाही, संघ करतो. आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज संघ नाही स्वतःला म्हणत, लोक म्हणतात जगातली सगळ्यात मोठी संघटना, जगात सगळ्यात मोठी संघटना. मग जगात सगळ्यात मोठी संघटना काय? ब्राह्मणांची संघटना म्हणायचं काय? अरे हे हिंदूंचं संघटन आहे. पण आमचे विरोधक घाबरतात हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे म्हणायला, आणि म्हणून संघाच्या जवळ यायचं टाळतात. मला तर अनेक ठिकाणचा अनुभव आहे. फोटो आमच्याबरोबर काढायचं म्हणलं तर चळचळ चळचळ कापतात, कारण हा फोटो प्रसिद्ध झाला तर इतका विठाळ चांडाळ ते पाळतात. यांना कसं म्हणायचं मानवतावादी? एका जातीचं संघटन करून मानवतावादी आणि 7,000 जातींचं संघटन करून जातीवादी आणि ब्राह्मणांचा, असं कसं म्हणता येईल? आणि म्हणून जे कोणी असे आरोप करतात त्यांनी संघात यावं, बघावं, अनुभव घ्यावा. अनुभव हीच खात्री. आपण म्हणलात तसं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतो आणि कोणी त्यांना भेटायलाही हरकत नाही. नांदेडला परवा समरसता साहित्य संमेलन झालं. त्याच्यामध्ये एक जिरवणेकर नावाचे ग्रस्त आले होते. मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत त्यांचं काहीतरी जात असावी. मी काही जात कधी विचारली नाही, पण लक्षात असं आलं की असं काहीतरी आहे. ते श्रमपरिहाराच्या कार्यक्रमाला अचानक आले
आणि म्हणाले मी सत्य सांगणार आहे. सभामंचावर गेले आणि ते म्हणाले आम्हाला इथे सहभागी करून घेतलं याच्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आम्ही तर वेगळंच ऐकत होतो. इथं आल्यावरचा अनुभव खूप वेगळा आहे. इथं सगळ्यांचा सहभाग आहे. आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. मग मी स्टेजवर उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की जिरोणेकर साहेब, एक लक्षात ठेवा, संघ भोळा नाही आहे. तुम्हाला इथं सहभाग देण्यासाठी नाही बोलावलेलं, तुम्हाला इथे नेतृत्व करण्यासाठी बोलावलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला सांगायला आनंद वाटेल, गेल्या 2 महिन्यातली घटना आहे. जुन्या तर शेकड्यांनी घटना सांगेन, शेकड्यांनी, गावच्या सांगेन, पण हे अगदी गेल्या 2 महिन्यातलं उदाहरण आहे. आता नांदेड जिल्ह्याच्या आमच्या समरसता मंडळामध्ये, तिथल्या संघाच्या या कार्यक्रमामध्ये जिरोणेकर साहेब जिल्हा मंडळाचे सदस्य आहेत. आता किती सांगू, आमचे नांदेडचे जिल्हा संघचालक अनुसूचित जाती जमातीचे आहेत. भंडारा जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह अनुसूचित जाती जमातीतले आहेत. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह अनुसूचित जाती जमातीचे आहेत. आमच्या कोकण प्रांताचे प्रांत कार्यवाह किती सांगायचे प्रचारक आहेत. आमचे नामदेवराव घाटगे होते, ते संघाच्या कार्यालयात राहत असत, ते प्रचारक होते. एक ना दोन, शेकडो नव्हे, हजारो हजार कार्यकर्ते अनुसूचित जाती जमातीतलेच आहेत. आणि त्यामुळे लोकांचा हा आक्षेप असतो, तो विनोदी आहे. आम्ही त्याच्याकडे विनोद म्हणून पाहतो. त्यांच्यावर हे बुमरँग होतं. मी त्यांना विचारतो प्रश्न, पण त्याच्या आधी मला आणखीन एक स्पष्टीकरण द्यायचंय. संघ ब्राह्मणांचा आहे, त्याच्यात एक अक्षर जाणीवपूर्वक हे गाळतात आणि ते अक्षर असं आहे, ही हे ते अक्षर आहे. संघ ब्राह्मणांचाही आहे असं म्हणलं की विषय संपतो. हे आहे इन्क्लुझिव्ह काम आहे. संघ मराठ्यांचाही आहे, संघ न्हाव्यांचाही आहे, संघ सोनारांचाही आहे, संघ मातंगांचाही आहे, संघ बौद्धांचाही आहे. या सगळ्यांचा मिळून संघ होत असतो. संघ इतक्या एकाच जातीचा कसा होईल? कोटी कोटी माणसं एका संघटनेत, सगळेच ब्राह्मणांचे कसे असतील? त्यामुळे संघ ब्राह्मणांचाही आहे, या सगळ्या जातींचाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण विनोद करण्यामध्ये आमचे विरोधक मंडळी मागे पाहत नाहीत. आम्हाला त्यांची दया येते, पण त्यांच्यापैकी कुणी एखादा जर संघात चुकून आला तर तो माघारी जात नाही ना. आमचं गुप्त काम पाहायला येतो. गुप्त, आत्ताच मी दुपारी चॅटिंग करत होतो. गुप्त, अजूनही काय गुप्तता आहे? उघड्यावर सगळं काम चालतं. बैठकांना आम्ही बोलावतो, तुम्हीच घाबरता यायला. ही काय गंमत आहे? लक्षात असं आम्हाला ठेवावं लागेल की हे सगळ्यांच्यासाठी काम आहे. विशेषतः अनुसूचित जाती जमातींच्या मधल्या संबंधामध्ये आम्ही असं बोलत असतो की परमवैभव, आमचे या देशाला परमवैभव आणून द्यायचे. म्हणजे काय? आमच्या हिंदू समाजातल्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कार प्रचंड प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजे, त्याला मी परमवैभव म्हणतो. असं सगळ्यांना आणायचं आहे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवावं लागेल की कर्तृत्व ज्याला गाजवायचंय त्याच्यासाठी हे रान मोकळ्या मनानं यावं, अंतर्बाह्य तपासून घ्यावं, अनुभव घ्यावा आणि कामाला लागावं. अशी हजारो हजार माणसं कामाला लागलेली आहेत. इथं आल्यानंतर जातपात काही राहत नाही. इथं आलं की हिंदू होऊन जातो. आणि खरं म्हणजे ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मे 1924चं मुंबईतलं बाबासाहेबांचं भाषण आहे. आपण जेव्हा आपल्या जाती बाजूला टाकू त्यावेळेला आपण कोण म्हणून राहतो? तर हिंदू म्हणून राहतो. आणि त्याचं फॉलोईंग, त्याचं अनुयायित्व संघ करतो. इथं आल्यानंतर आपली जात बाजूला टाकून द्यायची आणि आपण हिंदू म्हणून जगायचं. बाकीच्या असत्य शोधक आमच्या मंडळींनी ही राळ उठवलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही की हे असं काहीतरी चाललेलं आहे. सत्य शोधन कधीतरी झालं पाहिजे. आमच्याकडे समरसता गतिविधी मंडळामध्ये सत्यशोधन समिती असते. आमचं शोधकार्य वेगळंच आहे. आमचं शोधकार्य असं आहे की ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, अशा सेवावस्था आहेत, तिथे सेवेची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी या संबंधामध्ये चांगलं काम केलेलं आहे. इथे मला ठासून एक मुद्दा सांगून मग पुढे सरकायचा आहे. तो म्हणजे बाकीच्यांनी जाती निर्मूलनाच्या आंदोलन चालवली आणि स्वतःच्या जातीच्या संघटना उभ्या केल्या. हा विनोद नाहीये का? पण ते कुठे त्यांनी गडबड केली तर जात निर्मूलन झाल्यावर आपण कोण होतो हे सांगायला ते विसरले. बाबासाहेबांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं नाही. आणि म्हणून 1935 पर्यंत बाबासाहेबांनी ठासून ठोसून हे सगळं काम केलेलं आहे. आपण ती सगळी भाषणं वाचा. आपल्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी या शब्दाचा जाणीवपूर्वक उपयोग केलेला आहे. आम्ही त्या काळातलं जे बाबासाहेबांचं अपुरं राहिलेलं काम आहे ते पूर्ण करायला निघालेलो आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1935ला जेव्हा बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की नाही, त्यावेळचा हिंदू समाज ऐकत नाही, आणि म्हणून मग बाबासाहेब रुसून रागावून निघून गेले. आणि मग त्यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी पुढचा काळ त्यांचं आयुष्य घातलं. पण तथापि एवढं करून सुद्धा बाबासाहेबांनी या देशासाठी घटनाही लिहिली, नवे हिंदू कोडबिलही लिहिलं,
आणि बहुजनांच्या कल्याणासाठी लिहिलं असंही एका ठिकाणी पत्रात त्यांचा उल्लेख मला मिळालेला आहे. किचनेर नावाच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात, इंग्रजीतलं ते पत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं उल्लेख सापडतो. हिंदू कोड बिलावरचं एक वाघमारेंचं पुस्तक आहे, तेही नागपूरहून प्रकाशित झालेलं आहे. आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्येही त्यांनी त्याचा चांगला उहापोह आपल्याला केलेला दिसतो. हिंदू कोड बिल त्यांनी लिहिलं. अन्य कोणत्याही धर्माचं नाव घेऊन त्यांनी कोड बिल लिहिलं नाही. हिंदू म्हणून मरणार नाही असं ते म्हणाले, परंतु हिंदू कोड बिल लिहिलं, सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी लिहिलं. आम्ही त्यांचे उपकार अनंत काळापर्यंत टिकवून धरू. त्यामुळे बाबासाहेबांच्या ह्या देशावर, ह्या हिंदू समाजावर, अनुसूचित जमातींसाठी काम केलं जातं, वादच नाही. त्या सगळ्यांनी मिळून आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे, म्हणून ते राष्ट्रपुरुष विश्वरत्न ठरतात. हे माझं आग्रहाचं प्रतिपादन आहे. असे एकमेकावर चिल्लर चाल्लर आक्षेप करून असं होत नसतं. नाही तर मग अशी सेवाकार्य उभा करून दाखवा. भूकंपात, दुष्काळात, इकडे तिकडे या कामाला, म्हणजे मग कळतंय. तिथं आम्ही कधी धर्माचा सुद्धा केला नाही, जातीपातीचा तर सोडा, धर्माचा सुद्धा कधी केला नाही. मी स्वतः भूकंपात काम केलंय, दुष्काळात काम केलंय, आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे हे आरोप आहेत, हा आम्ही याला विनोद समजतो. आणि आम्ही न रागवता विनोद समजण्याचं मात्र एक कारण आहे. जे कोणी असे विरोध करतात, विनोद करतात, ती आमचीच मंडळी आहेत, ती भावी कार्यकर्ते आहेत. आमचा अनुभव असा आहे की असा कोणी आरोप करतो त्याच्याकडे आमचे अनेक मंडळी भेटायला जातात आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण गुमराह झालो होतो. ती मंडळी संघात येऊन कामाला लागतात. म्हणून आम्ही त्यांच्यावर कटू टीका करत नाही. तर ठीक आहे, अजून तुम्हाला माहिती नाही, अनुभव नाही, तर तुम्ही जरा एकदा या असं आम्ही बोलवायला जातो. नाही आला तर त्याला लाख लाभ. पण त्याची मंडळीच मात्र आतून जाऊन त्याला सांगतात की हे तू सांगतोस ते बरोबर नाही, जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं. त्यामुळे अनुभव हीच खात्री असली पाहिजे. तशा अर्थानं आम्ही बाबासाहेबांकडे पाहतो आणि त्याचं अनुसरण करतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजसुधारक, हिंदू पदपादशाह असं लिहित असत. महात्मा फुल्यांचं मला पंढरीनाथ पाटलांनी लिहिलेलं मला पुस्तक परवा वाचायला मिळाले. त्याच्या 2 ठिकाणी हिंदू राष्ट्र असा शब्द आहे. पंढरीनाथ पाटलांनी त्याच्यावर म्हटलंय की महात्मा फुल्यांचे हे लक्षात आलं की अशा कारणामुळे, जातीभेदांच्यामुळे हे सगळं असं वाईट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हिंदू राष्ट्र दुबळं झालेलं आहे असं फुल्यांच्या लक्षात आलं, असं ते वाक्य आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे शब्द संघानं निर्माण केलेले नाही. हे सगळे छत्रपती आमचे शिवाजी महाराज इथपासून ते बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत येतात. मला या गोष्टीचं या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की मी ज्या स्टुडिओतून बोलतो आहे ते अमित कुलकर्णींचा स्टुडिओ आहे आणि त्या अमित कुलकर्णींच्याच केवळ स्टुडिओचं नाव हे हिंदवी रेडिओ आहे. बाकीचं मला इतक्या वर्षात कुठं हिंदवी रेडिओ दिसला नाही. कुठं गेले बाकीचे विरोधक? कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब यांचं काम कोणत्या समाजासाठी होतं, कशासाठी होतं, हे जरा लक्षात घेण्याची गरज आहे. पण ठीक आहे, आतापर्यंत मोठ्या संख्येने आलेत. पुढच्या काळात हे आरोप करणारे सुद्धा संघामध्ये येतील याचा मला विश्वास आहे. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करून थांबतो, ते म्हणजे संविधान आणि त्याच्या संबंधात होणारे आक्षेप. तर तथाकथित संविधान समर्थकांच्या बाबतीत 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब या समर्थकांबद्दल काय बोलतात हे मी त्यांच्याच शब्दात वाचून दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक भाषणं बुद्धभूमी प्रकाशन, समता प्रकाशन, दीक्षाभूमी संदेश याच्यामध्ये छापलेली आहेत. माझ्याकडे ती आहेत सगळी मिळवलेली. त्याच्यात बाबासाहेबांचं हे भाषण छापलेलं आहे. नागपूरच्या या पुस्तकात छापलेलं आहे, तिथलं प्रकाशन आहे हे. आणि हे 25 नोव्हेंबर 1949चं हे भाषण बाबासाहेबांचं हे शेवटचं भाषण आहे आणि ते संविधानासंबंधात आहे. मग अशी आमची चर्चा चालली होती, ते म्हणाले तुम्ही थोडंसं संविधानावर पण बोला. म्हणलं हो बोलतो. संविधानाचे दरवर्षी 26 नोव्हेंबरला आम्ही साधारणपणे 1,500 ते 3,000 कार्यक्रम करतो. 12 ठिकाणी संविधान अभ्यास मंडळ चालवतो. संविधानाचा आम्ही प्रचार करतो. सर्व प्रकारच्या मंडळींना त्याच्यात समाविष्ट करून घेतो. तरी देखील संघ संविधानाचा विरोधक आणि संघानं काहीतरी वेगळं संविधान काढायचं ठरवलंय असा प्रचार अज्ञानी लोकांच्या समोर जाऊन करणारी माणसं आहेत. आम्हाला शंका आहे, कोण करत असेल बरं असं? त्या संबंधात मी वाचून दाखवतो. सोशालिस्ट व कम्युनिस्टांची विचारसरणी घटनेचा धिक्कार करून विशेष करून कम्युनिस्ट व सोशालिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. हे 25 नोव्हेंबर 1949 बरं का. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरीच वाईट आहे म्हणून ते अधिकार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशालिस्टांना 2 गोष्टी हव्या आहेत.
पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाई शिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचे स्वातंत्र्य हवे आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. म्हणजे ते जर राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघ राज्य देखील उलथून पाडण्याचे लायसन्स पाहिजे आहे. हे वाक्य मी दुसऱ्यांदा उच्चारतो. म्हणजे ते जर राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत, ते म्हणजे सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट, तर संघराज्य देखील उलथून पाडण्याचे लायसन्स पाहिजे आहे. अशा प्रकारचं आरोप बाबासाहेबांनी लेखी केलेला आहे. आजही 25 नोव्हेंबर 1949चं भाषण वाचून बघा. आणि ते संघावर आरोप करतात संघ संविधानाचा विरोधक आहे. काय म्हणायचं याला? आमच्याकडे सौम्य शब्द विनोद इतकाच आहे. आम्ही त्यांचा असा निषेध करत बसत नाही, कारण त्यांची ती आदत आहे. आणि त्यामुळे आपण तिकडे लक्ष देऊ नको. आपण लक्ष देऊया की बाबासाहेबांचं अनुसरण करू, महात्मा फुल्यांचं अनुसरण करू, राजर्षी शाहूंचं अनुसरण करू. त्यांनी या समाजावर दुरुस्त्याच्या स्वरूपात, सुधारणांच्या स्वरूपात जे काम केलंय त्याचं अनुसरण करूया. आणि म्हणून एक गोष्ट मी ठामपणाने लक्षात आणून देऊ इच्छितो. आजकालचे जे तथागत नव्हे, तथाकथित पुरोगामी लोक आहेत, हे स्वतःला जे पुरोगामी म्हणतात, त्यांच्या 100 पट किंवा 100 पावलं पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरोगामी आहे. सगळ्यात जास्त आंतरजातीय विवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत होतात. मी गेल्या 4-5 वर्षामध्ये 3000पेक्षा आंतरजातीय विवाह जास्त लावलेले आहेत. माझ्याकडे रजिस्टर आहे, बघायला या. आणि त्यामुळे हे संघावर होणारे जे आरोप आहेत हे बुमरँग होतात. हे ज्या दिवशी आमच्या विरोधकांच्या लक्षात येईल, व्यवहारतः समाजासाठी जर काही चांगलं करता येत असेल ते करावं. विचारसरणीमध्ये फरक असू शकतो, भेद असू शकतो, तात्विक काही मांडणीमध्ये एकमेकाचा मतभेद असू शकतो, ते असायला हरकत नाही. पण तरी देखील आपण एकमेकाचं मैत्रभाव ठेवायला काय हरकत आहे? बंधुभाव ठेवायला काय हरकत आहे? बंधुता हे सर्वात श्रेष्ठ मूल्य जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भाषणामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की आपण सगळे एका माईचे लेकरं, म्हणून भ्रातृभावाची उपासना होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तथाकथित आरोप करणाऱ्यांनी भ्रातृभावाची उपासना करावी, शत्रुभावाची उपासना करू नये, एवढीच त्यांना विनंती वजा आवाहन करून मी माझे या ठिकाणचं मुलाखतीतले 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी हिंदवी रेडिओने बोलावलं याचा अभिमान वाटतो. मी सगळीकडे सांगेन की मला सातारा शहरात एक हिंदवी रेडिओ सापडला, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. आणि म्हणून त्यांना पुन्हा धन्यवाद देतो. आणि मला जे या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन माझे हे 2 शब्द संपवतो. विशेष धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. गाडगे महाराज की जय. धन्यवाद.